नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आहे पूनम. चव पूनमच्या हातची या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत एकदम सोपा, चविष्ट आणि हेल्दी नाश्ता उपमा. हा असा पदार्थ आहे जो पटकन तयार होतो आणि सगळ्यांना आवडतो. चला तर लगेच सुरुवात करूया. आता एक कढई घ्या. त्यात कढई गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये 1 वाटी रवा टाकून सोनेरी रंग होईपर्यंत याला छान मस्त सुगंध येईपर्यंत स्लो गॅसवरती आपल्याला व्यवस्थित सोनेरी रंग होईपर्यंत याला आपल्याला व्यवस्थित मंद आचेवरती गरम करून फ्राय करायचा आहे. दुसऱ्या साईडला मी एका टोपामध्ये 2 ग्लास पूर्ण भरून पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं. रवा व्यवस्थित फ्राय करून झालेला. आता त्याच आपल्याला कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चम्मच जिरा, 1 चम्मच राई टाकून याला चांगली तडतडून घ्यायचे. एक कांडी आपल्याला कढीपत्त्याची पानं ह्यामध्ये ती देखील तडतडून घ्यायची. त्यानंतर मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून ह्यामध्ये तेलामध्ये हे देखील मी फ्राय करून घेतलेलं. आता त्यात एक चिरलेला कांदा घालून तो सोनेरी रंग होईपर्यंत परतायचा आहे. दोन ते 3 मिनिटं मस्तपैकी कांदा आपल्याला व्यवस्थित या तेलामध्ये सोनेरी रंग होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर मी 1 चम्मच उडदाची डाळ ही व्यवस्थित धुवून याला देखील चांगली तेलामध्ये तडतडून घेतलेली आहे. तुम्ही उडदाची डाळ किंवा चणा डाळ देखील घालू शकता. मी उडदाच्या डाळीचा यामध्ये समावेश केलेला होता. तर 1 चम्मच उडदाची डाळ मी मस्तपैकी धुवून ह्यामध्ये व्यवस्थित ती देखील तडतडून घेतलेली आहे. सर्व मिश्रण आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक टॅमॅटो मी बारीक चिरून घेऊन ह्यामध्ये ॲड केलेला आहे. तुम्ही ह्यामध्ये काही भाज्यांचा देखील समावेश करू शकता. तर ते देखील भाज्या टाकून तुम्ही त्या भाज्या 2 ते 4 मिनिटं व्यवस्थित शिजवून त्याला मऊसूत होईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. मी भाज्यांचा वापर केलेला नाही आहे. मी फक्त कांदा, टॅमॅटो आणि उडदाची डाळ आणि जे काही साहित्य दाखवलं आहे त्याचाच मी समावेश करून हा उपमा बनवलेला आहे. त्यानंतर चवीनुसार ह्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तो देखील व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. ही सर्व स्टेप मी मंद आचेवरच देखील केलेली आहे. तुम्ही देखील तसेच करा, नाहीतर आपला जे मिश्रण आहे भाजून जाऊ शकतं. त्यानंतर जे आपण रवा व्यवस्थित भाजून घेतलेला ते ह्यामध्ये अगोदर आपल्याला मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व रवा ह्यामध्ये हळूहळू मिक्स सतत ढवळत राहायचं. त्यानंतर जे आपण पाणी उकळून घेतलेलं ते पाणी ह्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. पाणी ॲड करताना सतत आपल्याला रवा हा सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे गाठी होणार नाही. 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर तुम्ही हळूहळू करून याला सतत ढवळत राहून मग पाणी ॲड करा. त्याने रव्यामध्ये गाठी होत नाहीत. 3-4 मिनिटं मस्तपैकी याला शिजवून घ्यायचं आहे. उपमा छान मऊ आणि फुललेला झाला की त्यावरती आपल्याला मस्तपैकी बारीक कोथिंबीर आणि काजू घालून सजवायचं आहे. मी यामध्ये कोथिंबीर घालून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर
यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा एकदा। तर बघू शकता आणि तयार आहे आपला गरमागरम स्वादिष्ट उपमा। तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झालाय ते कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।